धरण रस्ता गांधीनगर भागातील अतिक्रमणधारकाचा नगरपंचायत येथे ठिय्या। मालेगाव शहरातील धरण रस्ताच्या बाजूला असलेल्या महिला पुरुषाने नगरपंचायत कार्यालय येथे 3 मे सकाळी 11 वाजतापासून ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत धरण रस्त्यावरील महिला व पुरुष तत्काळत बसले। नगरपंचायत कार्यालयातील सीओ तथा नगराध्यक्ष यांच्या रिकाम्या खुर्च्यासमोर न्यायाच्या अपेक्षेत, परंतु न्याय मिळेल केव्हा कोणी हजर नाही। त्यांनी त्यांचा मुद्दा नगरपंचायत कार्यालय येथे घेतलेल्या जी न्यूज प्रतिनिधीकडे अपंग असलेल्या भगतने व काही महिलांनी तुटक्या फुटक्या भाषेत न्यायाच्या अपेक्षित मांडला। अतिक्रमण जागेचा मुद्दा यावेळी नगरपंचायत उपमुख्याधिकारी यांनी मुलाखत घेतली असता नगरपंचायत उपमुख्याधिकारी शेवदा हे अतिरिक्त चार्ज असल्याने ते सोमवार ते शुक्रवारला येतात। तसेच नगरपंचायत अध्यक्ष खुर्चडे मीटिंगला बाहेर असल्याचे बोलले जाते। सोमवारला या साहेब येतात, आपण पाहू असे आश्वासन यावेळी नगरपंचायत उपमुख्य अधिकारी यांनी अतिक्रमणधारक महिला व पुरुषांना दिले आहे। या अतिक्रमणधारक महिला काय न्याय मिळतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी विठ्ठल भागवत। माझं नाव इम्रान शेख, मी कार्यालय अधीक्षक नगरपंचायत मालेगाव। आणि तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तर श्री सतीश शोधा सर हे इथे म्हणजे नगरपंचायत मालेगावला अतिरिक्त मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे। ते रेग्युलरमध्ये नगरपरिषद रिसोडला कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडे नगरपंचायत मालेगावचा अतिरिक्त कार्यभार आहे आणि त्यामुळे त्यांना 2 दिवसाचा कार्यभार दिलेला आहे, सोमवारी आणि शुक्रवार। तर सोमवारी सर आले होते आणि आता सर शुक्रवार। मी देवीबाई राऊत बोलतो। आम्ही या जाग्यातनी 50-60 वर्ष झाले। आमचे लेकरं लहान लहान होते, आमचे लेकरं लहानहून मोठे झाले, लग्न केले, नाता पंतावाले बी झाले आमचे लेकरं। आम्ही मच्छर झालो आणि आज लोक आम्हाला त्रास नव्हता आणि आता त्रास देऊन राहिले। रमुशा ते शिव आम्हाला आता उठवते ते घरपट्ट्या काय हे देऊन जास्त देऊन राहिले, निघा उठा म्हणून सगळं। आता आम्ही जावं कुठं, आम्हाला जागे नाहीत काही नाही तर नोटिसा देऊन राहिले तर हे उठायचे आम्हाला घराचे हेच नाही तर। आणि तर कोणी केअर घेऊन नाही राहिले तर ग्रामपंचायतीतून कोणीच नाही राहिले। आम्ही 10 वाजता येतो आणि उपाशीच बसतो आणि उपाशीच जातो तिकडे। पण हे काय आम्हाला म्हणत नाही का माणसं दिसत नाही ते शिवशाही नावाले पंचायत। मालेगाव कोली धरण रोड इथे 30-35 वर्षापासून राहते आणि आम्हाला इतक्या वर्षापासून काही त्रास झाला नाही, पण या 3-4 वर्षातनी आम्हाला खूप त्रास होत आहे। आणि आम्ही नगरपंचायतमध्ये येतो, सीओ साहेबाला बोलतो, सीओ साहेब आमच्या नजरात पडत नाही तर आमची माहिती त्याला आधीच मिळते की या महिला इथं येणार आहेत, तेव्हा सीओ साहेब गायब होतात कारण त्यानं पैसे घ्यायला येतं आणि आमच्या मागं माणसं लावून द्यायला। आमचे मीटर काढून नेले, 2-2.5 वर्ष झाले आम्ही अंधारात नाही आहे, तरी ते काय काळजी करा लागली नाहीत। आमची हात जोडून विनंती आहे की यायनं आमची काळजी करावं, आमचे मीटर लावून द्यावं आणि आम्हाला टॅक्स पावता लावून। बघा दोन्ही पायाने अपंग आहे। आम्ही मालेगाव नगरपंचायत येथे कोली धरण रस्त्याच्या बाजूला गेली 40 ते 50 वर्षापासून आज सरकारी जागेवरती अतिक्रमण करून राहतो। या ठिकाणी सर्व महिला या ठिकाणी आम्ही इथं सकाळी 10 वाजतापासून आलेलो आहोत, परंतु इथं नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब आणि अध्यक्ष साहेब तथा सर्व इथं कोणीच दिसत नाही। बघा आम्ही गेली 10 वाजतापासून तर आता जवळपास 2:30-3 वाजत आहे, परंतु या ठिकाणी कोणीच उपलब्ध इथं नाही आहे। आम्ही वारंवार फोन केले आणि कर्मचारी आम्हाला काही माहिती देण्यास तयार नाहीत, आमची टाळाटाळ करत आहे। आणि सदर जागेवरती आम्हाला नगरपंचायतचे सीओ शेवदा साहेब यांनी तिथं 20 फुटाचा पक्का रस्ता असताना आम्हाला नोटीस पाठवली की घंटागाडी जाण्यास कचरा नेण्यास तिथं अडचण येत आहे, तुमचे घरं रस्त्यामध्ये आहेत, त्या ठिकाणी पक्का 20 फुटाचा रस्ता असूनही सीओ साहेबांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आम्हाला मांग महार म्हणून आणि अनुसूचित जाती जमातीचे लोक तुम्ही त्या ठिकाणी राहता आणि तुमचे घरं खाली करतो या अनुषंगाने पदाचा गैरवापर करून त्यांनी चुकीची आणि दिशाभूल करणारी नोटीस पाठवली
आणि गेली 4 वर्ष झाले आम्हाला मानसिक शारीरिक आमचा छळ करत आहेत। आम्ही वारंवार नगरपंचायतमध्ये येतो, परंतु आम्हाला मागमार म्हणून हाकलून दिल्या जाते। आमच्या अर्जाची कोणीच दखल घेत नाही। आम्ही तहसीलदार साहेब, जिल्हाधिकारी साहेब वेळोवेळी त्यांना निवेदनं दिले, पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तिथूनही आमच्यावरती अन्याय केला जातं। आम्हाला न्याय कोणाच ठिकाणी या मिळालेला नाही आणि अनुसूचित जाती जमातीचे मागमार म्हणून आम्हाला हिणून या ठिकाणून बाहेर काढल्या जाते। सदाशिव गायकवाड, ललिताबाई सदाशिव गायकवाड, माझे सासू सासरे पण या जाग्यात राहत होते आणि आम्ही पण इथं मथारेत झालो। आता या रमेश आनंद शिव साहेबांना साऱ्या रानानं गड्डे केले, मोठे मोठे गड्डे करून आमच्या घरानं पाणी घाला लागले। आमचे लेकरं पडायची वेळ आली आमच्या घरी मथारे। मा नवरा अपंग आहे, माझा मुलगा बी अपंग आहे, मी बी मथारी झाली इथं याच जाग्यावर आणि आता आम्हाला जास्तच त्रास द्यायला लागले, नोटिसा पाठवा लागले उठवायच्या। आम्हाला काही ना काही आम्हाला जागा इथंच द्यावं आमचं हे म्हणणं आहे।